लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर व डिसेंबरमधील लाडक्या बहिणीच्या पैशांविषयी एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. कारण की काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणीच्या पैशांविषयी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही KYC जरी केले असेल तरी तुमचे पैसे बंद होणार आहेत. कारण की काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तर तो निर्णय कोणता आहे, चला व्हिडिओमध्ये बघूया. आता काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या पैशासाठी 1.5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. तर हे 1.5 कोटी फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहे व कोणकोणत्या बहिणींना आता पैसे या ठिकाणी मिळणार नाही, तर ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता राज्यातील 50 लाख बहिणी आता अपात्र ठरणार आहेत व त्यासोबतच KYC केलेल्या बहिणी सुद्धा आता अपात्र ठरणार आहेत. त्यासोबतच आदिती तटकरे मॅडमने सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. आता ज्या बहिणींनी KYC केलेलं आहे त्या टायमाला त्यांना एक फोन नंबर दिला होता. तर त्या फोन नंबरवर एक OTP येऊन तुमचे पैसे हे योग्य खात्यात जात आहेत हे ग्राह्य करत होते. पण आता कोणकोणत्या बहिणीकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मैत्रिणीचा वगैरे फोन नंबर दिल्यामुळे आता तो OTP त्यांच्या नंबरवर जात असल्यामुळे ते पैसे योग्य खात्यात जात आहेत की नाही हे ग्राह्य होत नव्हते. त्याच्यामुळे ज्या बहिणींनी या चुका केल्या आहेत त्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही व त्यासोबतच ज्या बहिणींनी KYC केलेले नाहीत त्यांनाही पैसे मिळणार नाही. पण आता या चुका करून सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. कारण की आता निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. आता हे पैसे पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत तर चला जाणून घेऊया. तर पहिला जिल्हा आहे सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, सांगली, पुणे, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, ठाणे व अहिल्यानगर आणि संभाजीनगर. तर या राज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वितरित करणार आहे. त्यासोबत आता ज्या बहिणीचे खाते या बँकेमध्ये आहेत त्याच बहिणींना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर पहिली बँक आहे SBI बँक, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, बडोदा, HDFC युनियन बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक. तर या बँकेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी येणार आहेत. तर आता ज्या बहिणींचे पैसे या बँकेमध्ये येणार आहेत तर या बहिणींसाठी ही खुश खबर आहे. तर या बँका सोडून ज्या बहिणींचे खाते दुसऱ्या बँकेमध्ये आहेत तर त्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे त्या बहिणींनी या बँकेमध्ये खाते काढणे हे गरजेचे आहे. तर या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आमच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.